नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. 2014 मे मधली गोष्ट आहे. लोकसभेचे निकाल लागले होते आणि मोदींच्या पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा समारंभ होता. राष्ट्रपती भवनच्या समोरच्या खुल्या जागेत हा समारंभ होत होता. त्यावेळेचा एक प्रसंग आहे. पत्रकार इतके घायकुतीला आलेले होते की प्रत्यक्ष मंत्रिमंडळात समावेश कोणाचा झाला, कोणाचा होणार आहे हे त्यांना आधी जुन्या काळी हे सगळ्या ल्युटन्स लॉबी पत्रकार तिथं बसलेले असायचे, त्यांना आतल्या खबरा लागायच्या आणि त्याच्यावरून ते बातम्या चालवायचे. आता यांना काही अंदाजच येईना. ही जी पद्धत बदलली त्या दिल्लीच्या सगळ्या राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रात एक ल्युटन्स लॉबी, खान मार्केट गॉन, म्हणजे जे सत्तेच्या जवळपास आहे त्यांना त्या सत्तेच्या मधल्या निर्णयांचा वास लागायचा आणि त्याच्यावरून हे सगळे दुकानदारी त्यांची चालायची. ही पूर्णतः बंद झाली आणि एकदम अनपेक्षित असे चेहरे समोर आले. तेव्हापासून ते आज तागायत 2014 पासून ते आत्ता म्हणजे 12 वर्ष व्हायला लागले जवळपास. ह्यांना सत्तेमध्ये जे बसलेले लोक आहेत त्यांचे निर्णय आहेत, विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे उच्च पदस्थ किंवा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे अलाईज म्हणजे त्यांचे घटक पक्ष एनडीए मधले, ह्यांच्या बाबतीतल्या काहीच बातम्या कळत नाहीत. म्हणजे ह्यांचे जे काही सोर्सेस होते आधी किंवा बातम्या ज्या पद्धतीनं फुटायच्या किंवा ठरून फोडल्या जायच्या, हे सगळं तुम्ही बघा. त्याच्यामुळे ह्यांनी जे जे काही अंदाज व्यक्त केलेले आहे, ज्याच्यावरती पतंगबाजी केलेली, ते सगळं बोंबलत गेलेलं. अगदी मी ताजं उदाहरण भावनी त्यांच्या आज व्हिडिओत सांगितले ते परत सांगतो. 2024च्या निकालानंतर भाजपची संख्या घटली, 240 वरती भाजप स्वतः त्यांची संख्या आली आणि आता पंतप्रधानपदी मोदी बसतील नाही बसतील आणि चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार काय करणार, त्यांचे हात कसे पिरगळणार, काय काय वाटेल तशी सगळी पतंगबाजी करून झाली. त्याच्यानंतर आता त्याही निकालाला 2.5 वर्ष व्हायला लागलेत. म्हणजे दिल्लीमध्ये 2024ला जे सरकार आलं तेव्हाच्या ज्या बातम्या आणि ते सगळे तुम्ही तपासून पहा. आत्ताचा संदर्भ असा आहे महाराष्ट्रातला की मुंबईच्या महापौरपदी एकनाथ शिंदेचा माणूस कसा बसणार, त्यांनी कसं आग्रही मागणी केली, भाजपने त्यांना कसं बसवायला पाहिजे. म्हणजे उद्धव ठाकरेंचं तर असं आजचं वाक्य आहे की शिंदेंनी भाजपच्या महापौराला पाठिंबा देण्याचं पाप करू नये. म्हणजे हे कालपर्यंत मिंदे म्हणत होते ते आता शिंदे म्हणायला लागले. इतकंच नाही, काही जणांनी सगळ्या बेरदा करून असं दाखवलं की भाजपला बाजूला ठेवून उरलेल्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून कशा पद्धतीनं मुंबईचा महापौर हा भाजपच्या शिवायचा बसवता येऊ शकतो. कोणाचं म्हणलेलं नाही. कशासाठी चालला हा सगळा आटापिटा? एक प्रयोग तुम्ही करून पाहिला होता, मी जुनं सांगतो, सगळ्यांना महाराष्ट्राची आठवण येते. 1996ची गोष्ट आहे. भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष होता, पण त्याला पाठिंबा द्यायला बाकीच्यांनी नकार दिला. परिणामी ते सरकार 13 दिवसात कोसळलं. त्याच्यानंतर जे सरकार आलं होतं देवेगौडांचं, त्याच्यानंतर जे सरकार आलं होतं इंद्रकुमार गुजरांचं, ते सगळे वर्षाच्या अंतरानं म्हणजे सगळे म्हणून एकूण 2-2.25 वर्षामध्येच निवडणुकीची वेळ आली. त्याच्यानंतर परत जे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं होतं त्याही सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा नालायकपणा म्हणतो मी, नालायकपणा म्हणजे किंवा मूर्खपणा म्हणतो राजकीय दृष्ट्या, जयललितासारख्यांनी केला. उपयोग काय झाला? त्याच्यानंतर ते सरकार पडलं तेव्हा ते ठीक आहे, पण त्याच्यानंतर आलं तेच सरकारनं. हे जेव्हा जेव्हा असा प्रयत्न करतात कुठलाही मोठा पक्ष, किंवा मी तुम्हाला या कर्नाटकातलं सांगतो, सगळ्यांना असं वाटलं की मी भाजपच्याच बाजूनं बोलायलो. कर्नाटकातली गोष्ट आहे. काँग्रेसची आमदार संख्या जास्त होती, त्याच्यापेक्षा अर्धे असलेले HD देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलर पक्षाचे आमदार, त्यांनी आग्रह धरला की मुख्यमंत्रीपद आम्हालाच पाहिजे. HD कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले आणि तेव्हाही काँग्रेसमध्ये खदखद होती. आपले जास्त आमदार असताना आपण त्यांना कशासाठी हे करायचं? काय परिणाम झाला पुढचा सगळ्यांना माहिती आहे. त्या पक्षाचं तर काय नाम निशाण मिटायची वेळ आली, पण काँग्रेस स्वतःच्या जीवावर तिथे बहुमताने आला. जो मोठा पक्ष होता, ज्या मोठ्या पक्षाला तुम्ही दाबायचा प्रयत्न केला, त्या मोठ्या पक्षानं ज्या पद्धतीनं नंतरच्या निवडणुकीमध्ये स्वतःचं संपूर्ण बहुमत स्वतःच्या जीवावर आणून दाखवलं. वाजपेयीचं सरकार तुम्ही पाडायचा प्रयत्न केला. आधी तर 13 दिवसाचं सरकार पडलं, त्याच्यानंतर 13 महिन्याचं सरकार पडलं, त्याच्यानंतर 4.5 वर्षाचं सरकार होतं. त्याही सरकारला केवळ नतद्रष्टपणा करून डाव्यांना ते नको होतं म्हणून त्यांच्या इतक्याच संख्या असलेल्या काँग्रेसचं सरकार डाव्यांनी बाकीच्यांनी म्हणून आणून दाखवलं.
पुढचा परिणाम असा झाला की त्यांनी मतं कोणाची खाल्ली, भाजपचे काय थोडीफार कमी झाले असतील, नंतर ती वाढली, पण त्याच्यानंतर डावे जे सफाचाट झाले भारताच्या राजकीय इतिहासातून ते परत आलेच नाहीत. ज्या डाव्यांनी 2004 मध्ये केवळ भाजपच्या विरोधासाठी म्हणून काँग्रेसला पाठिंबा दिला होता, युपीएचं सरकार आणलं होतं, तेच डावे त्याच्यानंतरच्या 5 वर्षामध्ये त्यांची संख्या एक तर अर्धी झाली. 65 इतक्या संख्येनं पहिल्यांदा भारतीय इतिहासात डाव्यांचे खासदार निवडून आलेले होते. ते नंतर 30-35 झाले आणि नंतरच्या निवडणुकीत तर 2014 पासून ते गायबच झाले. महाराष्ट्रातली गोष्ट आहे. आता तुम्ही ह्या पार्श्वभूमीवरती 2019ला निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतर मुख्यमंत्री पद आम्हाला कबूल करून दिलं नाही, प्रत्यक्षामध्ये फोनही उचलले नव्हते, सगळे ड्रामे करून झाले. पवारांनी हाही खेळ केला. आधी अजित पवारांना हो म्हणले, अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस बरोबर शपथविधी घेतला, 2 दिवसात ते सरकार कोसळलं. ज्यांना निवडणुकीतून लोकांनी 105 इतके आमदार दिले होते, ज्या युतीला निवडणूक पूर्व युतीला स्पष्ट बहुमत दिलेलं होतं, त्यांनाही टांग देण्याचं तुम्ही काम केलं. आत्ता ही जी मानसिकता आहे ना, मुंबईचा महापौर भाजपचा कसा होऊ नये, तसंच पद्धतीनं मुख्यमंत्री भाजपचा कसा होऊ नये, या सगळ्याचे परिणाम काय झाले? 2.5 वर्षात तो महाविकास आघाडीचा प्रयोग बोंबलला. केवळ तेवढंच नाही, मला आश्चर्य याचं आहे की त्याच्यानंतर जेव्हा स्पष्टपणे लोकांच्या समोर महाविकास आघाडी म्हणून तुम्ही गेला होतात, लोकसभेमध्ये तुम्हाला यश मिळालं होतं, ते तुम्हाला पचवता नाही आलं आणि विधानसभेमध्ये तुमचा अतिशय काय म्हणता येईल त्याला करारी असा सगळा पराभव करून दाखवला देवेंद्र फडणवीस यांनी. आणि कधी नव्हत ते भाजपचे पहिल्यांदा 132 इतके आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये निवडून आले. कुछ बात है कि हस्ती मिट्टी नहीं हमारी, सदियों से रहा है दुश्मन दौरे जहां हमारे. नुसती मिट्टी नाही हमारीच नाही की तोडीला तरू फुटे आणखी भराने. जितका प्रयत्न भारतीय जनता पक्षाला केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं बहुमत असताना सुद्धा, निवडणूक पूर्व युतीचं बहुमत असताना सुद्धा त्यांचं सरकार येऊ नये म्हणून सगळ्यांनी मिळून तडफडाट केला. आणि मी राजकीय पक्षांचं वारंवार असं म्हणतो की मी ते समजू शकतो की तो सत्तेचा खेळ आहे, पण हे बाकीचे सगळे जे पत्रकार, विचारवंत, तथाकथित लिब्रांडू सगळे, ह्यांचं काय पडलेलं होतं? तुम्ही जी वस्तुस्थिती आहे ती मांडा ना. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे नगरसेवक निवडून आलेले आहेत 2869 पैकी 2000च्या जवळपास 70-75% इतके नगरसेवक सत्ताधारी आघाडीचे. ते बरोबर लढो नाही तर विरोधात लढो. आणि बाकीचे सुद्धा ते जास्त आहेत ह्या विरोधी पक्षांपेक्षा, म्हणजे अपक्ष किंवा ते बहुजन विकास आघाडी म्हणून जी आहे BVA, त्या वसई विरारमध्ये, त्याच्यानंतर इस्लामिक पक्ष जो आहे मालेगावमध्ये, आणि वेगवेगळ्या ठिकाणचे अपक्ष आणि AIMIM हे जो वगळले, तर हे स्वतःला पुरोगामी आघाडी म्हणून घेणारे होते, इंडिया आघाडी जे म्हणणार होते, त्यांचे किती आहेत? तुम्हाला 20% पण सगळ्या मिळून जागा मिळालेल्या नाहीयेत. आणि तुम्ही 80% ज्यांच्याकडं एकूण संख्या आहे त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीच्या तुम्ही अफवा पसरून काड्या करून ते काहीतरी बदल व्हावा. म्हणजे तुम्हाला तुमचा पक्ष वाढवता येत नाहीये, तुम्हाला तुमची आघाडी टिकवता येत नाहीये. सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे सिद्ध करून दाखवलं की जास्तीत जास्त ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष पण आले आणि त्यांनी एकमेकांशी जुळवून पण घेतलं. आता ती शक्यता व्यावहारिक पातळीवरती जास्त आहे. मुंबईचा महापौर कोण होईल, ठाण्याचा महापौर कोण होईल, छत्रपती संभाजीनगरचा महापौर कोण होईल, हा विषय मी बाजूला ठेवतो. सत्ताधारी आघाडी जी काही आहे ती सत्तेसाठी म्हणून केंद्रात आहे, राज्यात आहे, म्हणून ते ट्रिपल इंजिनचं सरकार आम्ही जे वारंवार सांगत होतो सरळ सरळ दिसतंय. मी काही फार मोठं त्याच्यातून मला काय अक्कल आहे, फार मोठा अभ्यास करून सगळं तुमच्या समोर मांडत नाही. एक व्यावहारिक गोष्ट आहे, पण तरी नाही त्याला विरोध करायच्या नावाखाली म्हणून, म्हणजे एकनाथ शिंदे, आता शिंदेला कालपर्यंत शिव्या घालणारे शिंदेचं कौतुक करायला, म्हणजे ही जी मानसिकता आहे ना, ती मानसिकताच ह्या पक्षांची विश्वासार्हता अजून रसातळाला नेते आहे. सध्याच्या राजकीय महाराष्ट्रातल्या परिस्थितीवरची उसंत वाणी. निकालाचा अर्थ कळता कळेना, दाळही गळेना पुरोगामी. अंधविरोधक कमळाचे किती, पूर्वग्रह नीती दिसू नये. प्रस्थापित झाले नेतृत्व देवेंद्र, दिल्लीत नरेंद्र दिसे तैसे. दिल्ली मुंबईचे इंजिन डबल, बनले ट्रिबल नगरात.
राजकारणाची वेगळी ही दिशा, बदलली भाषा कृती सारी. महानगरांचे वेगळे नेतृत्व, तयांचे कर्तृत्व दिसेल ते. कांत बदलाचा येतो सूर, नवा दिसे नूर राजकीय, नवा दिसे नूर राजकीय. या सगळ्या महानगरपालिकांच्या निकालातून केवळ सत्ताधाऱ्यांचेच नाही, विरोधकांपैकी निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्या सगळ्यांची राजकारणाची जी पद्धत आहे ती अतिशय वेगळी आहे. नवीन तंत्रज्ञान, नवीन जो सगळ्या काळाची आव्हानं आहेत, नवीन ज्या काही सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, शहरामध्ये जी विकास कामं, आम्ही तो मुद्दा वारंवार लावून धरलेला होता, आणि ह्याच्या बाबतीमध्ये जी अनुकूलता, सत्ताधारी तर आहेतच, पण विरोधकांमध्ये सुद्धा जी अनुकूलता आहे ती अनुकूलता तशी असेल तरच त्यांना पण पुढचं काहीतरी राजकीय भवितव्य आहे. अन्यथा जुन्या पद्धतीचं राजकारण जर करायचं असेल तर ते राजकारण सत्ताधारी गटातले कुणी असले तरी त्यालाही वाव नाही, आणि विरोधकांचा तर काय प्रश्नच नाही. संपूर्णतः ह्या तुम्ही निकालाकडे बारकाव्यानं बघितलं आणि अजून काही दिवस तुम्ही फक्त शांतपणे वेगवेगळ्या नगरातले वेगवेगळे निर्णय इथून पुढे होतील, योजना राबवल्या जातील, याच्या बाबतीत थोडंसं शांतपणे बघा. तुमच्या असं लक्षात येईल की शहरी राजकारणाचा तोंडावळा बदलत चाललेला आहे. हे सगळे जे प्रस्थापित विरोधक जे होते आधीचे, तेव्हा प्रस्थापित होते, आता ते विरोधक बनले. काँग्रेस असो, शरद पवारांचा गट असो, आणि आता शिवबाठा असो, या सगळ्यांना अजूनही जर हे कळत नसेल तर त्यांची सध्याची जी संख्या आहे तीही ते गमावून बसतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा जो काही त्यांचा म्हणून जो मतदार आहे, आम्ही वारंवार हा मुद्दा सांगतो की पहिले तुमचा मतदार आहे तो सांभाळा. विरोधक किंवा काठावरचे तुमच्याकडे कधी येतील ती गोष्ट वेगळी, ते पण त्यांच्याकडे राहणार नाहीत अशी शक्यता आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधान